पाहत महायुतीकडून राज्यसभेसाठी 4 उमेदवार जाहीर झाले आहेत। भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मात्र राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही। तर महाराष्ट्रामधून 6 जागांसाठी राज्यसभेचे उमेदवार देण्यात आले, त्यामध्ये भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉक्टर अजित गोपछडे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा हे राज्यसभेचे उमेदवार आहेत। चंद्रकांत हांडोरे हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत, तर अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आले नाही। भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची मला उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, अमित भाई शहा, त्याचबरोबर जे.पी. नड्डा, जे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष श्री बावनकुळे यांचे मनपूर्वक आभार मानतो की माझ्यासारख्या नवख्या म्हणणाऱ्या म्हणजे त्या पक्षामध्ये गेल्यानंतर ताबडतोब ही जबाबदारी माझ्यावर त्यांनी सोपवली। हा माझ्यावर टाकलेला फार मोठा विश्वास आहे। माझे शब्द अपुरे पडतायत, मी त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। खूप समाधान, छान वाटतंय की पक्षाने मला ही संधी दिली। पक्षाने हा जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञ आहे। पक्षातल्या सगळ्या वरिष्ठांच्या प्रती मी अत्यंत मनपूर्वक कृतज्ञ आहे, आभार व्यक्त करते। माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, माझ्याकडे पद असो किंवा नसो, मला ज्या गोष्टी पटतात त्याच्यावर मी बोलते, ज्या गोष्टी पटत नाहीत त्याच्यावर मी हे नाही पटलं म्हणून बोलते। महाराष्ट्राच्या विधिमंडळात असलो किंवा संसदेचा भाग असलो तरी पुणे हे माझं माहेरघर आहे आणि त्यामुळे पुण्यातल्या विषयांमध्ये लक्ष घातलं जाणार नाही असं तर नक्कीच नाही होणार। एका बाजूला तुम्हाला असं बाजूला ठेवलं जातंय असं दिसत असलं तरी जास्त दुःख झालं का माझ्यापेक्षा जास्त वरिष्ठ नेते मी विसरले तरी मला आनंद काय आहे। पण तरी दरम्यानच्या काळात वरिष्ठ नेते यायचे, छान पाहुणदार घेऊन जायचे तुमच्याकडे, तरी म्हणजे ठीक आहे की इथले निरोप मिळत असले तरी तुमचे निरोप योग्य ठिकाणी पोहोचत होते। आनंदाची गोष्ट आहे।